हे शास्त्र सांगतं की महाशिवरात्रीला एक बिल्वपत्र अर्पण केलं की 1000 अश्वमेध यज्ञाचं फळ प्राप्त होतं. पण पुढे प्रश्न केला गेला श्री सूतजी महाराजांना, हे सूतजी महाराज, त्या मातेनं, त्या म्हातारीनं आवर्जून त्या ठिकाणी त्या व्रताच्या निमित्तानं आशानं ही पूजा केली होती. कारण तिला सांगितलं होतं की एक बिल्वपत्र जर अर्पण केलं तर 1000 वर्षाचं त्या ठिकाणी अश्वमेध यज्ञाचं फळ प्राप्त होईल. हे तिला माहिती होतं, कल्पना होती. पण श्री सूतजी महाराज म्हणतात, महाशिवरात्री एवढी अलौकिक आहे, एवढी प्रभावीदायक आहे की आवर्जून नाही केलं पण सहजही घडलं. सहज की आज ते शिवरात्रीचं व्रत घडलेलं तुम्हालाही माहिती नाही. पण भोलेनाथ एवढे भोळे ना मायबाप, एवढे भोळे, ते कधी प्रसन्न होतील सांगता येत नाही. सहज घडलं तरी ते प्रसन्न होतात, ते फळ देऊन जातात. एवढा भोळा शंकर आहे. अरे एखादा चोरी अशी एक कथा मीही श्रवण केली, वाचली नाही मायबाप. पण एक चोर मंदिरामध्ये चोरी करण्याकरता जातो आणि त्या सोन्याच्या सुवर्णाच्या त्या जो घंटानाद आहे त्याला हात पुरत नाही म्हणून भगवान शंकराच्या ज्योतिर्लिंगावर पाय देतो आणि घंटा चोरतो. त्याला सुद्धा जगाचा मायबाप प्रसन्न व्हावा. किती भोळेपण, किती भोळेपण. त्यालाही जगाच्या मायबापानं म्हणावं, अरे मी तुला प्रसन्न आहे, माग काय मागायचं. त्या चोराने रडावं आणि भगवान भोलेनाथांना क्षमा मागावी की हे देवा, हे भोलेनाथ, मी काय अपराध केलाय. घाबरला होता तो. भोलेनाथ म्हणतात, अरे मी शिक्षा देण्याकरता आलो नाही, मी तुला भिक्षा देण्याकरता आलो. मला तुला शिक्षा नाही द्यायची, मला तुला भिक्षा द्यायची आहे. पण देवा, मी असं कोणतं कार्य केलं की तू मला भिक्षा देणार आहे, तू मला प्रसन्न झाला, काय असं मी केलंय. भोलेनाथ म्हणतात, साम सदाशिव म्हणतात, शंभो असं म्हणतात की बाबा, अरे आज मला तू स्वतःलाच वाहून घेतलंस रे, स्वतःला अर्पण केलंस, समर्पण केलंस. आणि मला समर्पण भाव अतिशय प्रिय आहे आणि अतिशय आवडतो मला समर्पण. लोक मला फूल वाहतात निघून जातात, बेल वाहतात निघून जातात, पण तू स्वतःलाच मला अर्पण केलंय, हे मला फार आवडलं. अरे माझ्या डोक्यावर तू पाय दिला आणि मला स्वतःला अर्पण करून टाकलंस, हा भाव मला फार आवडला. मला सांगा, अर्पण केलं होतं का चोरी करायला लागला होता? चोरी करायला, चोरीच्या उद्देशानं आल्याला तो चोर, त्यालाही न कळतही साधना म्हणावं, न कळत, काही मनात नाही, भावना फक्त चोरीची होती, चांगली भावना नव्हती. तरीही तो ईश्वर, तो परब्रह्म, तो अविनाशी, तो जगाचा मायबाप देवादिदेव महादेव त्या चोराला सुद्धा प्रसन्न व्हावा. एवढं भोळेपण असावं मायबाप, एवढं भोळेपण असावं. भोलेनाथांच्या भोळेपणाच्या खूप कथा आहे, खूप कथा आहे. आणि लवकरात लवकर प्रसन्न होणारी, दान देणारी, फळ देणारी देवता म्हणजे भोलेनाथ. प्रश्न असाही निर्माण होतो की हे सूतजी, हे सूतजी, भोलेनाथांचा आम्ही ज्यावेळेस मूर्ती पाहतो, चित्र पाहतो, प्रत्यक्ष त्यांनाही पाहण्याचा प्रयत्न केला तर ते कधीही ध्यान असतंय, कधी ध्यान असतंय, कधी ध्यान असतंय. कधी बाबांचे डोळे झाकले आणि कधी त्या ठिकाणी ध्यानच करताय, तपश्चर्या करताय. आणि एकांतात राहतात ते, लोकांतात बाबा येत नाहीये. मग हे जे देवदेवता त्यांची आराधना करतात, त्यांची साधना करतात, तपश्चर्या करतात, मग यांना प्रसन्न कोण होतं, यांना दान कोण देतं, यांना जर बाबांची तपश्चर्या केली तर यांना फळ कोण देतंय?
बाबांतर सदा सर्व काळ समाधीमध्ये असतात. बघा ना तुम्ही भोले बाबांचा ज्यावेळेस आपण प्रतिमा पाहतो, आज आपल्या समोर जी प्रतिमा आहे भोले बाबांची प्रत्यक्ष, फार सुंदर प्रतिमा. ज्या कलाकारानं या प्रतिमेची निर्मिती केली असेल, हा आकार बाबांचा आणला असेल ना, एकदा त्या कलाकाराकरता जोरात टाळी झाली पाहिजे मायबाप. काय सुंदर आहे, काय ज्योतिर्लिंग सुंदर आहे, अप्रतिम अप्रतिम पाहावं. आणि त्या ठिकाणी या ज्योतिर्लिंगाचं मस्त काय काय बघा ना तुम्ही. काय अलौकिकता आहे, काय अलौकिकता आहे त्या ज्योतिर्लिंगाची, काय आकार आहे त्या ज्योतिर्लिंगाचा. एवढं सुंदर ज्योतिर्लिंग, नंदीचा आकार काय रे, काय काय सुंदर लेखलं गेलं माझ्या भगवान भोलेनाथांना. त्या ज्योतिर्लिंगाला काय हातातून प्रगट ही कला निर्माण झाली. बाबांचं प्रत्यक्ष स्वरूप हे त्या ठिकाणी आपल्या हातामध्ये कोरल्या जावं, हे स्वरूप प्राप्त होण्याकरता सुद्धा बाबांचीच कृपा लागते, हे लक्षात ठेवा. काय आकार सुंदर केला त्याने. आज वेदी किती असावी, ज्योतिर्लिंग कसं असावं, तसं घडलं गेलं मायबाप. आणि समोर जी प्रतिमा आपण पाहतोय, काय अलौकिक प्रतिमा आहे मायबाप. आणि सारखं असं वाटतं बाबांसमोर बसावं, सारखं पापणी न पडता बाबाकडे पाहत राहावं. काय सुंदर प्रतिमा आहे, किती सुंदर, काय डोळे भगवंताचे. आणि बघा ना, एकदा त्या प्रतिमाकडे पाहत राहा मायबाप, की आज सतत बाबांचे हात जोडलेले आहेत. आणि समाधी अवस्थेमध्ये आज जगाचा मायबाप सतत बसतोय, सतत बसतोय. समाधी, तपश्चर्या, साधना भगवान भोलेनाथांना खूप आवडते. म्हणून प्रत्येक प्रतिमा जी आपण पाहतोय, प्रत्येक चित्र जी आपण भोले बाबांचं पाहतो, ते समाधीस्थ आहे, समाधीस्थ आहे, समाधीस्थ आहे, समाधीस्थ आहे मायबाप. म्हणून तर आज भोलेनाथ ही तपश्चर्या करण्याकरता आज त्या ठिकाणी बघा ना, दऱ्या डोंगरामध्ये आज भोलेनाथ तिथे वास्तव्य करतात. की लोकांतात बाबांना आवडत नाही, समाधी फार बाबांना आवडत आहे. तपश्चर्या, साधना ही भोले बाबांना फार आवडते मायबाप. मग जे भोले बाबा सतत समाधीत राहतात, सुतजी आमचा प्रश्न असा आहे, मग बाबा प्रसन्न कसे होतात? कारण भोले बाबांची सगळेच आराधना करतात. जगातला असा कोणता प्राणी नाही की तो भोले बाबांची आराधना करत नाही. प्रत्येक जण भोले बाबांची आराधना करते, प्रत्येक जण त्यांचं नामस्मरण करते, प्रत्येक जण त्यांचं ध्यान करते. आणि पाहता तर ते कधीही समाधीस्थ आहे, कधी ध्यानामध्ये. प्रत्येक प्रतिमा त्यांची ध्यानामध्ये असते, समाधीस्थ असते, भजनामध्ये असते, साधनेमध्ये असते. मग हे प्रसन्न कोण होतंय, फळ कोण देतंय? श्री सूतजी महाराज म्हणतात, बाबा तर समाधीत असतात, पण फळ देणारे हे त्या ठिकाणी बाबांचेच, भोले बाबांचेच एक अवतार आहे, ते म्हणजे काल भैरवनाथ. काल भैरवनाथ. आज भोलेनाथ महादेव हे सतत अहो रात्र सदाकाळ युगाना युग समाधीत असतात. समाधी भोले बाबांची त्या ठिकाणी समाधीतून बाहेर ते येतच नाहीये. त्यांना समाधीतून बाहेर आणण्याकरता अनेक देवतांची धडपड होते, तरी भोले बाबा समाधीतून बाहेर येत नाहीये. मग हे जे फळ देत आहे, प्रत्येकाना देवाला प्रसन्न होतात. आणि असं सांगितलं की भोले बाबासारखं भोळ दैवतच कोणतं नाहीये. आणि पाहतात तर ते समाधीमध्ये, सतत समाधीमध्ये, सतत समाधीमध्ये. मग हे फळ देणार आहे कोण? आणि तुम्ही एकही सांगता की भोले बाबा समाधीतून कधीच बाहेर येत नाही. मग फळ कोण देतं? तर फळ देणारे आहे भोले बाबांचा संपूर्ण कारभार सांभाळणारे आहे ते त्या ठिकाणी काल भैरवनाथ. लक्षात ठेवा. आज प्रत्येकाला जे फळ दान देत आहे मायबाप, फळ देतात, प्रसन्न होतात, हे भोले बाबा नाहीये, त्यांचा अवतार असताना काल भैरवनाथ आहे. कुठेही काही कोणत्या देवतानं तपश्चर्या केली तर बाबा येत नाही, काळ भैरवनाथच येतात. ते प्रसन्न होतात, ते फळ देतात, ते दान देतात. भोले बाबांचा कारभार जे सांभाळतात मायबाप, ते काळ भैरवनाथ आहे. काळ भैरवनाथ जो अलौकिक अवतार आहे, भोले बाबांचा अलौकिक अवतार आहे.
काही कोणत्या देवतानं जर आराधना केली, तपश्चर्या केली, तिथं काळ भैरवनाथ आल्याशिवाय राहत नाही. बाबा समाधीत आहे, मायबाप समाधीत आहे. बाबांना लोकांतात नाही आवडत, एकांतामध्ये ही समाधी अवस्था त्यांना फार आवडते. कमी बोलायला बाबांना फार आवडतं. आणि जगातला असा व्यक्ती नाही की तो भोले बाबांचं नाव घेत नाहीये, त्यांचं स्मरण करत नाही, त्यांचं ध्यान करत नाही. कोण करत? अरे सर्व देवता, राक्षस, इंद्र, चंद्र सर्वजण भोले बाबांचं स्मरण करतात, त्यांचं ध्यान करतात. तुम्ही प्रयागराजला इथली काही मंडळी गेली होती माईबाप. त्या प्रयागराजमध्ये प्रत्येकांच्या ओठार एकच होतं, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, महादेव महादेव, नमः शिवाय, बम 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 बम. अनेकाच्या रूपामध्ये प्रयागराजमध्ये आज भोले बाबा तिथे प्रगट होते माईबाप. पण प्रत्येकाच्या ओठार एकच होतं की हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. पंचाक्षर मंत्र नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय, नमः शिवाय. असा देवता नाही की तो भोले बाबांचं नाव घेत नाहीये. सर्वांचे आद्य गुरु, सर्वांचे आराध्य देवता असणारे भोले बाबा आहेत मायबाप, महादेव आहेत, महादेव आहेत. प्रत्येक जण मायबाप विचारा, तुम्ही साधू संतांना विचारा, जी तपश्चर्या करतात त्यांना विचारा, तुम्ही कोणाचं नाव घेताय? भोले बाबांचं नाव घेताय. भगवान विष्णू भोले बाबांच्या नामाचं स्मरण करतात, ब्रह्मदेव भोलेनाथांचं स्मरण करतात. अरे कोणताही देवाला विचारा, तुम्ही बाबांचं स्मरण करतात. विचारा जरा तुम्ही, भगवान विष्णू जरा संध्याकाळी भेटले तुम्हाला तर, जर ब्रह्मदेव भेटले तर ब्रह्मदेवाला विचारा तुम्ही कोणाचं स्मरण करताय. बरं जाऊ द्या, आता भगवान विष्णू ब्रह्मदेव कोणाला भेटेल याचा काय भरोसा आहे? भगवान विष्णू स्वप्नात येईल याचा काय भरोसा आहे? ब्रह्मदेव भेटतील याचा भरोसा नाही. पण एक देवता मात्र, तुम्ही तिला बोलवलं किंवा आमंत्रण नाही दिलं, तिचं ध्यान करा अथवा स्मरण करा, काहीही करू नका, तरीही ती देवता आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही. ही देवता कोणती? आणि खर तर त्या देवतेला भेटण्याची इथं जेवढे श्रोते मायबाप बसले ना, कोणाचीही इच्छा नाहीये की ती भेटावं. अशी कोणती देवता आहे? तिचं ध्यान केलं अथवा नाही केलं, तिला बोलवलं अथवा नाही बोलवलं, तिचं स्मरण केलं अथवा नाही केलं, तरीही ती भेटल्याशिवाय राहत नाही. आणि ती प्रत्येकाला भेटते, प्रत्येकाला, इथे आलेल्या प्रत्येक सूक्ष्म जीवालाही भेटते. जेवढी या भूतलावर जी जीव जंतू आहेत ना मायबाप, प्रत्येकाला ब्रह्म विष्णू महेश ही भेटल याचा भरोसा नाही. आणि मीही सांगू शकत नाहीये, पण मी ठामपणे सांगतोय की ती देवता जी मी तुम्हाला सांगणार आहे, ती देवता भेटल्याशिवाय राहत नाही, तो कोणीही असो. या भूतलातला सूक्ष्म जर मुंगीही असेल, काही सूक्ष्म जीव असे आहेत ना की आपल्या डोळ्याला, आपल्या हातावर कितीतरी जीव जंतू आहेत पण आपल्या दिसत नाही, त्या सुद्धा जीवाला ती देवता प्रसन्न झाल्याशिवाय राहत नाही, भेटल्याशिवाय राहत नाही, दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. अशी कोणती देवता आहे? आणि तुम्ही सुद्धा जेवढी इथं बसलात ना, प्रत्येकाला सुद्धा ती देवता भेटल्याशिवाय राहत नाही, दिसल्याशिवाय राहत नाही. ती देवता कोणती मला सांगा? आमची पुरुष मंडळी सांगतील बघा. तीन भाऊ कोणती आहे? कोणती देवता आहे? इंद्र आहे का? चंद्र आहे का? जरा मदत करा हो मला. कोणती देवता इच्छा नसताना सुद्धा ती भेटल्याशिवाय राहत नाही? काय? शनिदेव? शनिदेव का? कोणी सांगितलं? हातवर करा. नाव काय तुमचं? गवंडे.
एकदा गवंडे साहेबांसाठी टाळी झाली पाहिजे. हा, बरोबर उत्तर दिलं यम. यम अशी देवता आहे मायबाप, तिचं ध्यान करा अथवा नका करू, तिला बोलवा अथवा नका बोलू, पण ती भेटल्याशिवाय राहत नाही. ती एक अशी देवता आहे, ती प्रत्येकाला भेटते मायबाप, प्रत्येकाला भेटते. तुम्ही किती म्हणले ना मला मला भेटायचं नाही, मला नाही भेटायचं, मला नाही भेटायचं, बाबा येऊ नको, तो आल्याशिवाय राहत नाही. तो भेटणार भेटणार मायबाप भेटणार. कदाचित जर आज संध्याकाळी जर कोणाला भेटला, कदाचित तर संध्याकाळी जर यम देवता कोण, बरं मला सांगा, जर कदाचित जर भेटला तर फक्त जर त्याला विचारा तुम्ही त्या यम देवतेला, म्हणा बाबा तर संध्याकाळी भेटावा अशी कोणाची इच्छा आहे हो? अहो यम देव आहे ना तो, देवच आहे ना तो, कोणाचाच हात वर आहे ना. अरे तोही देवताच आहे, पण कोणाची इच्छा नाहीये की की तो यम भेटावा आम्हाला, कोणाची इच्छा नाही. आता जर मी जरा म्हटलं ना भोलेनाथ भेटावा अशी कोणाची इच्छा आहे तर सगळ्यांचे हात वर होतील. पण कोणालाही वाटतं यम नको आणि भोले बाबा भेटावं ही सगळ्यांची इच्छा आहे, पण भेटत नाही. आणि यम भेटूच नाही ही सगळ्यांची इच्छा आहे, पण भेटल्याशिवाय राहत नाही. ऐकताय ना? भोलेनाथ बाणेश्वर भगवान भेटावा ही प्रत्येकाची इच्छा आहे की नाही? पंढरीनाथ भगवान प्रत्यक्ष त्यांच्या स्वरूपात दर्शन व्हावं ही प्रत्येकाची इच्छा आहे, पण दर्शन होत नाही. आणि यम भेटूच नाही असं वाटतं, तो भेटल्याशिवाय राहत नाही. पण कदाचित मी म्हणतोय की जर आज संध्याकाळी म्हणा सकाळी म्हणा या 2 दिवसात कोणाला जर भेटला तर त्याला एकच म्हणा, बाबा जाय बाबा घेऊन, आता आलास ना तो, वाटलंच त्याला पुरणपोळी वगैरे करा, त्याला काय करा म्हणा, बाबा थोडं 2 दिवस थांब, अर्धा एकर जमीन तुझ्या नावावर करते, पण मला एक प्रश्न करायचा आहे, फक्त 2च मिनिटं थांब. गावंडे साहेब, गावंडेच का गवंडे का लवंडे, अंतर भरपूर आहे ना हो. कदाचित आज संध्याकाळी या 2-4 दिवसात जर कोणाला भेटल्या ना, फक्त म्हणायचंय बाबा काय नाही, तुला काय करतो, अर्धा एकर जमीन नावावर करतो, पण 2 दिवस थांब. थांबल का? थांबल? 2 एकर जमीन नावावर करतो, थांबल? अरे अख्खी प्रॉपर्टी नावावर केली तरी तो थांबणार नाही, पण 1 मिनिटाकरता थोडं थांबायला म्हणा, बाबा मला एक प्रश्न करायचा आहे, मला सांग. सगळे भोलेनाथांचं नाव घेतात, सांग तू कोणाचं नाव घेतोय? सांग ना बाबा, तू कोणाचं नाव घेतोय? त्यावेळेस मायबाप तो यम सुद्धा म्हणेल, बाबा मी कोणाचाही नाव घेत नाही, मी नाव घेतोय तो जगाचा मायबाप असणारा देवादिदेव महादेवाच. त्या भोलेनाथांचं मी स्मरण करतोय, भोले बाबांचं मी स्मरण करतोय. महादेव 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 महादेव, मी त्याचं भजन करतोय, मी त्याचं स्मरण करतोय. आज यम सुद्धा मायबाप तेच म्हणेन. तन में जीवन में शिव है, जपले मनवा नमः शिव. तन मन में जीवन में शिव, जपले मनवा नमः शिव. शिव की जटा से बहती गंगा, भगीरथ जी का पूर्ण है गंगा. शिव भूमि का शान है गंगा, जपले मनवा नमः शिवा.
जटा से बहते गंगा, भगीरथ जी का पूर्ण है गंगा। शिव भूमि की शान है गंगा, शिव भूमि की शान है गंगा। तन मन में जीवन में शिव है गंगा, जपले मनवा नमः शिवाय, जपले मनवा नमः शिवाय। महादेव कर त्रिशूल और डमरू धारी, अघोर रूप है मंगलकारी। कर त्रिशूल और डमरू धारी, अघोर रूप है मंगलकारी। गिरी कहे अविनाशी देवा, गिरी कहे अविनाशी देवा। जपले मनवा नमः शिवाय, तन मन में जीवन में शिव है, तन मन में जीवन में शिव है। जपले मनवा नमः शिवाय, 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 जपले मनवा नमः शिवाय। आज प्रत्येक जण बाबांचं नाव घेतात, स्मरण करतात मायबाप, कारण ते अविनाशी तत्व आहे, तो देवाधिदेव महादेव आहे. मग जर प्रत्येक जाते ध्यान करतात, मग तो प्रसन्न कोण होत आहे? प्रत्येकाची आशा तो अपूर्ण ठेवत नाहीये. आणि आमचा प्रश्न आहे, तो सतत ध्यानात राहतो, समाधीत राहतो, मग हे कार्य कोण चालवत आहे? सूतजी महाराज म्हणतात की हे कार्य चालवणारा आहे तो त्या ठिकाणी काल भैरवनाथ. प्रत्येकाला हे फळ देणारा काळ भैरवनाथ, हे कार्य चालवणारा काळ भैरवनाथ आहे. म्हणून जिथे शिवालय आहे मायबाप, तिथे काल भैरवनाथ आहेतच. का? कारण ही इच्छा पूर्ण करणारे, प्रसन्न करणारे हे भोलेनाथांचं सेवक आहे मायबाप. काल भैरवनाथ भोलेनाथांचे सेवक आहे. असं शिवालय नाही तिथं काल भैरवनाथ नाहीये. जो काळ भैरवनाथाची आराधना करतोय महाराज आणि तिथे मृत्युंजय महामंत्राचा जाप करतो ना मायबाप, अरे भले भले संकट टाळल्या जातात रे, भले भले संकट टाळल्या जातात. काला भैरवनाथ ही देवता अतिशय अलौकिक आहे मायबाप, अतिशय अलौकिक, अतिशय अलौकिक आहे. जिथे शिव महाप्राण तिथे काल भैरवनाथ आहेच आहे.
हा. अरे बाबा समाधीत आहे, पण दान देणारे, प्रसन्न होणारे, सर्व काही देणारे हे काल भैरवनाथ आहे. हे शिवमहापुराण सांगते मायबाप. हा. बाबाने सगळं आपल्यासाठी करून ठेवलं मायबाप, की मी जर समाधीमध्ये असेल, जर माझी भक्त माझी सेवा करत असेल, मी समाधीमध्ये गेल्यानंतर मला नाही काही आठवत, तर याकरता काल भैरवनाथांची नेमणूक आहे मायबाप. आणि आपल्याला सर्व काही देणारे हे काल भैरवनाथ आहे. आणि काल भैरवनाथाला विनंतीच अशी केली आहे, कोणीही आणि कसाही भक्त असो, पण जर तो त्या ठिकाणी माझं पूजन करत असेल, सहजही करत असेल आणि सहजही घडलं असेल, तरी त्याला 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 त्या ठिकाणी प्रसन्न व्हायचंय, त्याला फळदान द्यायचंय. सहज सेवा घडली तरी त्याला ते फळ प्राप्त होतो, त्याचं कल्याण करायचंय. फक्त त्यांनी आवर्जून माझी सेवा केली किंवा नाही केली, अरे सहज लटक 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 जर त्यानं त्या ठिकाणी मला एक फूल वाहिलं तरी त्याचं कल्याण कर. अजून काय करायचं रे? हे भले हे दैवत मायबाप, सहज लटक मायबाप, भावना नाही काही नाही, पण सहज एक फूल अर्पण केलं ना तरी त्याला प्रसन्न हो, त्याचं कल्याण कर. हे भोले बाबांचे वाक्य मायबाप. किती भोळी देवता आहे रे, किती भोळी देवता आहे. म्हणून आज प्रत्येक जण भोले बाबांची सेवा करते, प्रत्येक जण त्याचं स्मरण करतं, नामस्मरण करत आहे. सहज प्राप्त झालं, न कळत सेवा जर केली आपण तरी तो प्राप्त होतो. तो कधी शिक्षा देत नाही, लक्ष ठेवा. काही जण म्हणतात, मला काही मेसेज पाठवतात मायबाप, महाराज आम्ही अशी अशी पूजा केली, काही चूक तर घडली नाही ना, देव काहीतरी करणार नाही. अरे देव काहीच करत नाही. नाही नाही नाही, तो कधी 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 तो नाही काही करत मायबाप. एक क्षमा करणारी देवता म्हणजे माझा भोलेनाथ आहे. पण जाणून बुजून नका करू मायबाप, लक्षात ठेवा. न कळत जर चूक घडली असेल तर तुम्हाला त्या अपराधाला क्षमा आहे. न कळत त्याचा पश्चाताप नाही करायचा. पण जाणून बुजून जर तुम्ही करत असाल, त्याच्याशी खेळत असाल, तर मग त्या चुकीला माफी नाही.